आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी झटपट पुरी आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत. अगदी हॉटेलसारखी चव लागणार आहे याला. चला तर बनवायला सुरुवात करूया. पुरीचा कलर किती छान आलेला आहे आणि भाजीचा पण कलर किती मस्त आलेला आहे. पुऱ्या फुगलेल्या आहेत. आता आता त्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे रवा घेतलेला आहे, 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि कडकडीत 2 चमचे तेल घेतलेलं आहे गरम करून आणि चांगलं मिक्स एकसारखा एकजीव करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आटा मळून घेतलेला आहे. आटा आपल्याला एकदम घट्ट मळायचा आहे आणि 20 ते 25 मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आता भाजीसाठी आपण 4 बटाटे उकडून घेतलेले आहे. आता 4 चमचे मी कढई गरम करायला ठेवलेलं आहे. 4 चमचे तेल घातलेले आहे. अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा मोहरी आणि 2 मिडियम आकाराचे कांदे घालून चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये असं मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता 2 टमाटर तुम्हाला कट करून घालायचे आहेत बारीक आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा साधं लाल तिखट घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून असं चांगलं मसाला परतून द्यायचा आहे. चांगला गलवून द्यायचा आहे कमी गॅसवरती. असा मसाला चांगला परतून झाला. त्याच्यानंतर तुम्हाला बटाटे असे ह्याच्यात स्मॅश करून घालायचे आहेत. असं हाताने स्मॅश करायचे आहे. थोडासा बटाटा बाजूला ठेवायचा आहे आणि बटाटा चांगला या भाजीमध्ये मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. आणि आता बटाट्यामध्ये तुम्हाला जेवढं पाणी घालायचं आहे तेवढं पाणी तुम्हाला अगोदर गरम करून घ्यायचं आहे. थंड पाणी घालायचं नाही. बघा आता बटाटा मी स्मॅश करून याच्यामध्ये घातलेला आहे. त्याच्यामुळं आपल्या भाजीला असा दाटसरपणा येतो. आणि आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा धने पावडर घातलेले आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घातलेले आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता भाजीला एक उकळी येऊन द्यायची आहे आणि त्याच्यानंतर 8 मिनटं कमी गॅसवरती तुम्हाला भाजी शिजून द्यायची आहे. त्यामुळे कोथिंबीर घालायची आहे. डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. आता आटा आपल्याला भिजलेला आहे. आट्याचे 2 गोळे करून घेतलेले आहेत आणि असा रोल करून त्याचे एकसारखे कट करून घेतलेले आहेत आणि अशा लाट्या करून घेतलेल्या आहेत. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि पुरी तळायला घ्यायची आहे. बघा पुरी पण किती अशी फुगलेली आहे आणि पुरीला कलर पण किती छान आलेला आहे. आणि ज्या मी याच्यामध्ये टिप दिलेल्या आहेत त्या साऱ्या टिप तुम्ही फॉलो करा. अशा प्रकारे आपल्या पुऱ्या पण अशा छान फुगत आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे. आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने बटाट्याची भाजी आणि पुरी हॉटेलमध्ये जशी मिळते तशी आपण बनवलेली आहे. अगदी झटपट आणि खायला पण तशी टेस्टी आणि चमचमीत बनवलेले आहे. तर मग तुम्ही बनवून बघा. चला.